Oh, welcome to the Inamdar group, Miss Chashmis. Oops, sorry, मिस सबनीस. आधी थोडंसं कुस्सीत हसत बोलला. तशी युविका मात्र त्याला खाऊ की गिळू ह्या नजरेने बघू लागली. आता पुढे. हे युविका त्याला बोट दाखवून रागाने बोलली. तसा तो मात्र खुर्चीवर मागे रेलून आरामात बसला आणि बोलला, मिस चष्मीस, बोट खाली. हे ऑफिस आहे माझं, तुमचं घर नाही. ती मात्र दात ओठ खात त्याच्याकडे पाहत होती. मनातच कुठे येऊन फसले देव जाणे असाही विचार करत होती. पण इतक्यात डोअर ओपन झालं आणि यशराज म्हणजेच आदित्यचे डॅड आत आले. तसा आदित्य उठून उभा राहिला. गुड मॉर्निंग डॅड, आदी बोलला. गुड मॉर्निंग अंकल, युविकाही बोलली. व्हेरी गुड मॉर्निंग, यशराज पण हसून दोघांना बोलले. युविका, आज पहिलाच दिवस आहे ना, कसं वाटतंय ऑफिसमध्ये, यशराजने विचारलं. अंकल, खूप छान आहे तुमचं ऑफिस, खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे, मला खूप आनंद होईल इथे काम करताना, युविका बोलली. तसा आदी मात्र तिच्याकडे पाहत मनातच बोलला. इथे तुला आनंद कसा मिळतो ना ते मी बघतोच. नाही तुला स्वतःहून इथून बॅकआउट व्हायला लावलं तर नाव लावणार नाही. आदित्य इनामदार. अगं तुमचं नाही बाळा, आपलं ऑफिस बोलायचं, यशराज बोलले. तशी युविका हसली. आदी, आता युविकाला ट्रेन करायची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे. आय होप तू तिला चांगल्या प्रकारे ट्रेन करशील, यशराज बोलले. ट्रेन करायला तर मी चांगलंच करेन डॅड, पण ते समोरच्यावर पण डिपेंड आहे, म्हणजे त्याच्या बुद्धीवर डिपेंड आहे ना, किती लवकर तिला समजेल. आदी मुद्दाम युवीकडे बघत बोलला. बोलण्यात थोडं हसू लपलेलं त्याच्या. तसं पुन्हा युविकाने त्याला एक रागीट लूक दिला. माझी बुद्धी काढणारा तू कोण आहे रे माकडा, आधी स्वतःचे उपद्व्याप आठव, युविका मनातच बोलली. आधी तिच्या दिसण्यावरून जाऊ नकोस, अशी खूप साधी दिसते ती, पण टॉपर आहे ती लंडन कॉलेजमध्ये, बिझनेस मॅनेजमेंट लास्ट इयर, यशराज बोलले. पण इथे आदित्य मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. चष्मीस टॉपर आहे, तो मनातच बोलला. त्याला विश्वास बसत नव्हता. आता मात्र युविकाने त्याच्याकडे पाहून त्याला एक बॉक्स टाईप स्माईल दिली. एनिवेज टीनाला आत बोलाव, यशराज बोलले. तसं आदित्यने टीनाला इंटरकॉमवरून कॉल करून मध्ये बोलवलं. मै कम इन सर, टीना डोअरवर नॉक करून बोलली. येस कम इन, आदित्य बोलला. हॅलो सर, टीनाने यशराजना ग्रीट केलं. हॅलो टीना, ही युविका आहे, आजपासून ही आदित्यला असिस्ट करणार आहे. तू 2 दिवसात आदित्यचं सगळं काम, शेड्यूल, मीटिंग्स जे काही असेल ते युविकाला समजावून सांग आणि 2 दिवस तिच्या सोबतच राहा, ओके. 2 दिवसानंतर आदित्यचं सगळं शेड्यूल युविकाच बघेल, यशराज बोलले. पण टीना मात्र आवासून एकदा त्यांच्याकडे तर एकदा आदीकडे पाहू लागली. आदीने त्यावर नकारार्थी मान हलवली, कारण तो ह्यामध्ये काहीच करू शकत नव्हता. पण सर, युविका इथे काम करेल तर मग मी कुठे काम करायचं, टीनाने विचारलं. 2 दिवसांनी तू मला असिस्ट करायचं, यशराज बोलले. तसं टीना मात्र जोराने चोरडली. काय, त्यावर यशराज चिडले. व्हॉट हॅपन, काय झालं तुला ओरडायला, टीनाला मात्र कळलं. आपण खूप मोठ्याने ओरडलो. सॉरी सर, ती बोलली. तिला आधीपासून दूर जायचं नव्हतं. रोज त्याचा हँडसम चेहरा पाहण्याची सवय झाली होती, पण आता मात्र तिला यशराजना असिस्ट करावे लागणार होतं, म्हणून संतापली होती ती. तिने मनातच युविकाला शिव्या घातल्या. फक्त पुढचे 6 महिने, त्यानंतर तुला पुन्हा इथे शिफ्ट केलं जाईल, यशराज बोलले. पण त्यांच्या ह्या वाक्यावर टीना मात्र खुश झाली. म्हणजे फक्त 6 महिनेच ती आदित्यपासून दूर राहणार होती, तेवढंच काय ते तिला बरं वाटलं. ओके देन, ऑल द बेस्ट युविका, यशराज बोलले. तसे युविका त्यांच्या पाया पडली आणि थँक्यू बोलली. खूप मोठी हो, यशराजने तिला आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. टीना, ह्यांना घेऊन जा आणि काम समजावा, बघा काही समजतं का, आधी तोंड वाकडं करतच बोलला. युवीला त्याचा खूप राग येत होता, पण नव्हती एक्सप्रेस करत ती, कारण सध्या तरी तिला शांत राहावं लागणार होतं. मग टीना युविकाला घेऊन बाहेर आली. युविका तिच्या डेस्कवरच बाजूला खुर्ची घेऊन बसली होती. टीनाला खूप कंटाळा आला होता तिला समजावायचा, पण तरी ती एक एक गोष्ट तिला समजावून सांगत होती.
युविका मात्र तिला सगळ्या कामामध्ये खोदून खोदून गोष्टी विचारत होती. बिझनेस मॅनेजमेंट टॉप केलं होतं तिने, म्हणजे नक्कीच तिला टीनापेक्षा जास्त नॉलेज होतं बिझनेसचं. फक्त कंपनीचा एक्सपिरियन्स तेवढा घ्यायचा बाकी होता. इथे टीना मात्र तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन कंटाळली होती. अर्ध्या प्रश्नांची तर तिला स्वतःला पण उत्तरं माहीत नव्हती. कसंबसं करून तिने युविकाला आता कामं समजावली. आणि जेव्हा युविका प्रश्न विचारायची बंद झाली तेव्हा मात्र टीनाने निश्वास सोडला. आदित्य त्याच्या केबिनमधून मध्ये मध्ये बाहेर बघत होता, तर त्याला युविका टीनाला प्रश्न विचारून भंडावताना दिसली आणि टीना मात्र त्रासिक चेहरा घेऊन तिला फेस करत होती. हे पाहून इथे आदीने मात्र डोक्याला हात लावला. ह्या चष्मीसने टीनाला पण सोडलं नाही. त्याने नकारार्थी मान हलवली आणि तो त्याचं काम करू लागला. आता ऑफिस सुटलं होतं तसे सगळे एम्प्लॉई निघाले. युविकाने पण तिची पर्स घेतली आणि ती ऑफिसच्या बाहेर आली. तिथून तिने टॅक्सी पकडली आणि सरळ ती इनामदार विलामध्ये निघून आली. इथे आदी त्याचं काम करत केबिनमध्येच होता. त्याने घड्याळ पाहिलं तर आता 7 वाजले होते. तसा तो उठला आणि त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन बाहेर पडला. त्याने एकदा बाहेरच्या डेस्कवर पाहिलं तर युविका नव्हती. जाताना सांगून जावं इतकेही मॅनर्स नाही आहेत, मूर्ख मुलगी, तो तोंडातच पुटपुटला आणि निघाला. रात्री इनामदार विलामध्ये सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. युवी, कसा गेला आजचा दिवस? आकांक्षांनी विचारलं. चांगला होता आत्तू, युवी पण हसून बोलली. हे पनीर टिक्का जास्त त्रास देऊ नको रे युविकाला, आजी बोलल्या. तसं आदीने एकदा आजीकडे पाहिलं आणि मग युविकाकडे आणि नाहीमध्ये मान हलवली. म्हणजे नाही देणार त्रास तिला असं सांगायचं होतं त्याला, पण बोलला नाही तो काही. मग सगळ्यांची जेवणं झाली तसे सगळे झोपायला गेले, पण युवी मात्र बाहेर लॉनमध्ये बसून होती. अजून अक्षय आला नव्हता म्हणून ती त्याची वाट पाहत बसली होती. तिने त्याला कॉल पण केलेला, पण ॲज युजल नव्हता उचलला त्याने. तिला त्याच्याशी खूप बोलायचं होतं, आजच्या ऑफिसमधलं पहिल्या दिवशीचं सांगायचं होतं, पण त्याचा अजून काहीच पत्ता नव्हता. तिने घड्याळ पाहिलं पण आता 10:30 वाजले होते. इथे आदित्य त्याच्या रूमच्या बाल्कनीमध्ये कॉफी पित होता. त्याची नजर युविकावर पडली. ही चष्मीस एवढ्या रात्री तिथे का बसली आहे? तो मनातच बोलला. तो कॉफी पित होता आणि मोबाईलवर काहीतरी वाचत होता. थोड्या वेळाने त्याने पुन्हा पाहिलं तर ती अजून तिथेच बसली होती. मग मात्र तो उठला आणि खाली आला. युविका तिच्या विचारात हरवली होती. ती एकटक वर आकाशात पाहत होती. तिने तिचा चष्मा बाजूला काढून ठेवला होता, त्यामुळे तिचे ते घारे डोळे खूपच आकर्षक दिसत होते. आदी तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. आज दुसऱ्यांदा तो तिला चष्म्याशिवाय बघत होता. तिचे डोळे खूपच बोलके होते. मिस सबनीस, आता काय सगळे स्टार्स आजच मोजणार आहात काय तुम्ही? आदी बोलला. तशी तिची तंद्री भंगली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला अपेक्षित नव्हतं तो इथे येईल. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मिस सबनीस, एवढ्या रात्री इथे काय करत आहात? त्याने पुन्हा विचारलं. तुला काय करायचंय? मी काही का करेन? तिने उलट उत्तर दिलंच. तसं त्याने एक भुवई उंचावून तिच्याकडे पाहिलं. काहीही करा, मला काय, पण उद्या लवकर उठून ऑफिसला यायचं. आय डोंट लाईक लेट कमर्स, ओके? तो बोलला आणि तिथून निघून गेला. मग ती पण पाय आपटतच तिच्या रूममध्ये निघून गेली आणि झोपून गेली. इथे हॉस्पिटलमध्ये अक्षय त्याच्या केबिनमध्ये होता. एक ऑपरेशन अटेंड करून तो त्याच्या केबिनमध्ये आला होता. त्याने घड्याळ पाहिलं तर आता 12 वाजायला आले होते. त्याने त्याचा मोबाईल पाहिला तर त्यावर युविकाचे 3 मिस कॉल्स होते, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि तो घरी येण्यास निघाला. दुसऱ्या दिवशी युविका ऑफिसला आली. आदित्य त्याच्या कामांमध्ये बिझी होता. आज टीनाकडून तिला सगळं समजून घ्यायचं होतं. तशी ती टीनाला विचारत होती आणि टीना जे काही सांगत होती ते नोट डाऊन करत होती. आजचा दिवस पण असाच निघून गेला. इथे आदी त्याच्या केबिनमध्ये होता. तोच त्याचा मित्र रियांशचा कॉल आला. हे हाय रियांश, बोल, आदी बोलला. हे आदी, आजकाल काय खूप बिझी झालास यार, आज 2 आठवडे झाले भेटलाच नाहीस, रियांश बोलला. अरे हो, ते थोडं ऑफिस वर्क पण होतं आणि अक्षताची एंगेजमेंट पण होती, त्यामध्ये बिझी होतो, आदी बोलला. ओके ओके, पण आज काही बहाणे करू नको, आज सगळे भेटणार आहोत, सो तू पण यायचंय, ओके? सनशाईन हॉटेल, रियांश बोलला. आज?
बरं ठीक आहे, मी येतो, पण लवकर निघावं लागेल मला तिथून, आदी बोलला. अरे मला माहीत आहे ड्यूड, तू ये तर, रियांश बोलला. ओके, मी पोहोचेन 7 वाजेपर्यंत, आदी बोलला आणि फोन ठेवून दिला. मग त्याने पटापट कामं संपवली आणि तो 7 वाजता त्याच्या मित्रांना भेटायला गेला. त्याने तसं त्याच्या मॉमला पण कळवलं की त्याला आज उशीर होईल घरी यायला. जसं ऑफिस टाईम संपलं, युविका पण निघाली आणि घरी गेली. पण जशी ती घरात शिरली तिला समोर अक्षय दिसला. ती लगबगीने त्याच्याकडे गेली. हाय युविका, हाऊ वॉज द डे, त्याने विचारलं. इट वॉज गुड, ती पण हसून बोलली. तिला वाटलं आज अक्षय घरी आहे म्हणजे त्याच्यासोबत वेळ घालवता येईल, बोलता येईल. तिला खूप बोलायचं होतं त्याच्याशी, म्हणून त्याला घरी पाहून आनंद झाला होता तिला. पण तो आनंद फक्त थोड्याच वेळासाठी, कारण लगेचच अक्षय बोलला, हे आई, मी येतो ग, बाय युविका, तो बोलला आणि निघून पण गेला. युविका मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. अगं, त्याला फोन आला होता हॉस्पिटलमधून, इमर्जन्सी आहे म्हणून आल्या आल्या जावं लागलं त्याला, आकांक्षा बोलल्या. तशी युविकाने मान हलवली आणि तिच्या बेडरूममध्ये गेली. पण आता आलेला औंढा मात्र थांबवू शकली नाही ती. तिने रूममध्ये जाऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली, कारण काहीच तिच्या मनासारखं होत नव्हतं. इतकं हतबल ती स्वतःला पाहत होती. आज आदित्य पण उशिराच घरी आला. तो त्याच्या मित्रांना भेटायला गेला होता. पण जसं त्याने एंटर केलं त्याला पुन्हा लॉनमध्ये युविका बसलेली दिसली. त्याने नकारार्थी मान हलवली आणि तसाच आत निघून गेला, कारण तिला सांगून काहीच उपयोग होणार नव्हता, माहीत होतं त्याला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आदित्य त्याच्या केबिनमध्ये होता. तोच दरवाजावर नॉक झाला. येस, कम इन, तो बोलला. तशी टीना आत आली. येस टीना, तो बोलला. सर, आजपासून मी यशराज सरांना असिस्ट करणार आहे, ती चेहरा बारीक करत बोलली. तिला अजिबात वाटत नव्हतं इथून जावं असं, पण जावं तर लागणारच होतं. आधीला पण वाईट वाटत होतं, कारण रोज अशी ग्रीनरी पाहायला मिळत होती त्याला त्याच्या केबिनमध्ये. पण आता रोज त्या चष्मीसचं तोंड बघावं लागणार होतं, म्हणून तो अपसेट झाला होता. पण तरी स्वतःला सावरून तो बोलला, इट्स ओके टीना, फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे, मग तुला इथेच यायचंय. एनिवेज, ऑल द बेस्ट. थँक्यू सर, ती बोलली आणि निघून गेली. मग तिने युविकाला पण बाय केलं आणि यशराज यांच्या केबिनमध्ये गेली. थोड्या वेळाने युविकाने आधीच्या केबिनचं डोअर नॉक केलं. येस, कम इन, आधी बोलला. मग युविका आत आली. तिला त्याला शेड्यूल सांगायचं होतं, पण त्याचं नाव पण तोंडात घ्यावंसं वाटत नव्हतं तिला. पण तरी मनाला समजावून बोलली ती, आदित्य, आजचं शेड्यूल डिस्कस करायचं आहे. तशी त्याने लॅपटॉपमधून मान वर करून तिच्याकडे पाहिलं. व्हॉट डिड यू सेड, आदित्य, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागली. एम आय युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे का, त्याने विचारलं. त्यावर तिने नाहीमध्ये मान हलवली. देन हू एम आय हिअर, तो बोलला. यू आर MD ऑफ दिस ऑर्गनायझेशन, ती बोलली. येस, दॅट्स इट. इट मीन्स आय एम युअर बॉस, सो कॉल मी सर, ओके, तो एक भुवई उंच करून बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.